लातूर तालुक्यातील मौजे गोंदेगाव येथे जागेच्या कारणावरून 2 गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले। या गावातील गट क्रमांक 50 हा शिवलिंग स्वामी यांच्या मालकीचा असून उपसरपंच व ग्रामसेवक मिळून संगनमताने या जागेवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप शिवलिंग स्वामी यांनी केला। नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आता आहे लातूर तालुक्यातील गोंदेगाव या ठिकाणी। गोंदेगाव या ठिकाणी गट क्रमांक 50 येथे एक प्रॉपर्टी एक जमीन आहे आणि या जागेवर अतिक्रमण होत असल्याचा शिवलिंग स्वामी यांचा दावा आहे। ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या मालकी हक्कामध्ये माननीय न्यायालयाचा मनाई हुकूम असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर काय तक्रार आहे, पाठीमागं ही डिस्प्युटेड प्लेस दिसते, जागा दिसते, बांधकाम अर्धवट सुरू आहे, तर एकंदर काय सांगाल याबद्दल? कसा अन्याय होते, काय अन्याय व्हायला सर? आमची इस्टेट असून आम्हाला हे करायचं करायचं, गावाला 7 दिन कुणी दिन कोर्टाचा 30 उद्या आहे हे म्हणून आम्हाला काहीच दखल नाही गेली। आमच्या राज्य काल हानमार केली। तर काय सांगाल अजून काही तरुण सहकार्य? आम्ही कोर्टात दाखल करून सुद्धा स्टे ऑर्डर येऊन सुद्धा हे बांधकाम थांबवायला तयार नाहीत। मग ह्याच्यात ग्रामसेवक उपसरपंच हे तरी पण ऐकायला तयार नाहीत। ही गट नंबर 50 मालकीच्या हक्काची जागा असून सुद्धा घराला बी रस्ता नाही, जायला बी रस्ता नाही। मग ही कोर्ट न्याय द्यायला आहे का नाही कुणी, तरी पण ही दखल घ्यायला तयार नाहीत। मग आम्ही राहायचं कसं, काय करायचं, जगायचं कसं? आपल्या तुमच्या हातामध्ये काही कागदपत्र दिसत आहेत, काय सांगाल? काय मनाई हुकूम आहे किंवा काय? स्टेचा ऑर्डर आहे कोर्टाचा कालचा आलेला। काल इथं परिस्थिती थोडी वेगळी होती। काल स्टे ऑर्डर दिल्यानंतर देखील यांच्यासोबत मारहाण झालेली आहे। काल मारहाणीची क्लिप आहे आपल्याकडे। त्याच्यामध्ये कोर्टानं ऑर्डर दिलेली आहे की यांना जसंच्या तसं बांधकाम ठेवायचं होतं। त्यांनी काल रात्रीमध्ये परिस्थिती अशी निर्माण केली, काल रात्री दिवसभर रात्र चालू काम 24 तास काम चालू करून यांनी बांधकाम त्यांचं कंप्लीट केलेलं आहे कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध। आणि यांना जर ह्यांना सांगितल्यानंतर हे काय म्हणतात की बाबा तुम्हाला जायचंय तिथं जावा, पोलीस स्टेशन यामध्ये दखल देण्यात गेली। पोलीस स्टेशनला ह्यांनी आधी कंप्लेंट केलेली होती। कंप्लेंट केल्यानंतर यांनी बांधकाम अडवल्यानंतर पोलीस स्टेशन मधून यांच्यावरच रिटर्न कंप्लेंट झालेली आहे। काय पोलिसांची काय भूमिका आहे तुम्हाला? काल जो सगळा काय गोंधळ झाला तर त्या संदर्भामध्ये तुम्ही आपण 27 ला 80 फाडली होती। मग पुन्हा डबल आम्ही ह्यांना बांधकाम टॉप करा म्हणलं, हे करायला नाही। पुन्हा डबल आमच्यावरची 80 पोलिसांना फाडली। पुन्हा 80 फाडली। आता काय भूमिका तुमची, काय या माध्यमातून काय सांगायचं तुम्हाला? बांधकाम स्टॉप हो, न्यायालयाचा जे निकाल आहे त्याच्यावरती मग पुढे काय ते चालू करावं कारवाई। तर आपण पाहू शकता या ठिकाणी न्यायालयाचा अच्छा हा काय ग्रामसेवक ते म्हणलं त्याला अटक कुणाला आधार दिले तर त्याचं मालकी हक्काचा अट आहे म्हणते। मग ही कशावरून सिद्ध त्यांचं? आम्ही म्हणतो आमचं 7-12 भारी असताना सुद्धा ही दखल घ्यायला तयार नाहीत ग्रामसेवक सुद्धा। महाराष्ट्र शासनाचा निकाल लागलेला आहे, महाराष्ट्र शासनाचा निकाल लागलेला असताना सुद्धा तरी पण ही दखल घ्यायला तयार नाही। आणि आठ कुठलं बेसर आलंय म्हणलं तर ही नाही म्हणतात, आमच्या आटाला आहे म्हणतात। मग मालकी हक्क कुणाचाच नाही। जी जमीन ही आमची गेलेली आहे ते मालकी हक्क कुणाचाच नाही। याच्यावर महाराष्ट्र शासन आट आहे त्यांची नुसते। त्याची ती महाराष्ट्र शासनाचं पहिलं 2007 ला निकाल आलेला आहे, त्या निकालाची एक कॉपी आहे आपल्याकडे। त्या ह्याच्यामधून ही जी जागा आहेत सर्व इथले अतिक्रमण झालेलं आहे, त्या अतिक्रमण मध्ये एकाच्याही नावावर जागा नाहीये। महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यावरती अट येईल ती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन न्यूजने उपसरपंचाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचं टाळलं। ग्रामसेवकांनी मात्र या दोघांना जमिनीची मोजणी करून सीमा निश्चित करण्याचा सल्ला दिला असल्याचं सांगितलं। सर नमस्कार, विक्रांत शंके बोलतोय महाराष्ट्र जीवन न्यूज मधून। मी आता गोंदेगावच्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आलोय। शिवलिंग स्वामींची तक्रार अशी आहे की उपसरपंचांनी आणि तुम्ही वगैरे मिळून
ते जागेवर अतिक्रमण करण्याचा वगैरे प्रयत्न चालू आहे. तर मी म्हणलं बाबा तुमची बाजू जाणून घेऊ, तर काय प्रकरण आहे सर नेमकं? बर. एक जागा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ती शेतामध्ये आहे. अच्छा. आपल्या त्यांचं जे काही शेत आहे स्वामींचं, बर बर बर. त्या शेतामध्ये आहे. आणि दुसरी जागा जी आहे, हां हां आता हे जे दुसरे जे तुमचे सरपंच आहेत हां हां. त्यांचं म्हणणं आहे गावठाणमध्ये आहे. बर. अच्छा. ज्यांनी जिथं बांधकाम करायलेत ना ते गावठाणमध्ये आहे. हां हां हां. तर तिथं कसं आहे आता, तर त्यांना काय म्हणलं मी, त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही तुमच्या शेताची जी बाउंड्री आहे, हां हां. आता ज्यांनी तक्रार करत आहेत अतिक्रमण आहे म्हणून, हां हां. तुमच्या शेताची बाउंड्री फिक्स करा म्हणलं मी. बर. म्हणजे कुठून कुठंपर्यंत आहे ते. हां हां. मग ते जर तुमच्या शेतामध्ये येत असतील, अच्छा, तर ग्रामपंचायत स्टॉप करेल म्हणलं त्यांचं बांधकाम. हां हां हां. मग प्रशासकीय दृष्ट्या कुणाचं बरोबर आहे? आता तुम्ही थोडं कमी आता हां हां. जोपर्यंत त्यांनी मोजणी करत नाहीये, अच्छा. मोजणी करून बाउंड्री फिक्स करत नाहीये, त्यांनी नुसतं म्हणणं शेतामध्ये अतिक्रमण आहे म्हणणं वेगळं, परंतु त्यांचं शेत नेमकं कोणत्या बाउंड्री पर्यंत आहे, त्यांच्या शेताची फिक्स बाउंड्री. आता गावातल्या मी बऱ्याच जणांशी चर्चा केली, तर त्यांचं म्हणणं आहे 50 फूट पलीकडे आहे त्यांचं शेत. बर. आणि कोर्टाने मनाई हुकूम दिलेला आहे त्या जागेवर, असं पण त्यांचं म्हणणं आहे सर? नाही, कोर्टामध्ये प्रकरण आहे त्यांचं, परंतु त्याच्यामध्ये म्हणून तर त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही बाउंड्री, तुम्ही जे काही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ती फीस वगैरे भरलेली मोजणीसाठी. बर. मग फीस जर भरलेली असेल तर बाउंड्री फिक्स करा. जर बाउंड्री त्यांच्यामध्ये येत असतील तर आम्हाला सांगता येईल बाबा त्यांना. तुम्ही कार्यालयात कधी येणार आहो? आता नाही, मी आज थोडं दुसरीकडे काम आहे. बरं बरं, काय हरकत नाही. ओके, थँक्यू. तर आपण पाहू शकता की यांच्या बाजूनं माननीय न्यायालयाचा मनाई हुकूम असताना सुद्धा काल काही या जागेवर गोंधळ झाला आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसल्याचं सुद्धा चित्र दिसते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडं शेतकरी हा पुराने हवालदिल झालेला असताना दुसरीकडं जागेच्या प्रकरणावरून शेतकऱ्यांवर अन्याय होताना दिसतच आहे. तर मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी गोंदेगाव, लातूर.